आली होती पण तिला एक काम आलं अचानक सो गेली. पण अस्मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलीये याचं तरी कौतुक कर ना. कौतुक आहेच. वाढू? कमाल. तू बनवलंस? सावलीने नाही बनवलं ना नक्की? चव ओळखीची आहे. सावलीच्या हातची चव आहे. प्रत्येक वेळी माझं खोटं पकडलं गेलंय. आता जर मी खोटं बोलले ना तर गडबड होईल. काय विचारतोय मी? नाही बनवलंय त्या मुलीनेच पण घेऊन आलीये अस्मी त्याचं कौतुक आहे. कौतुक तर आहेच. सर मला असं वाटतं की तू अस्मीचा विचार करावास. आई मला कळत नाहीये. दादा पण मगाशी तसाच वागला. घर आणि ऑफिस यात आपण गल्लत का करतो? दोन्ही वेगळे विषय आहेत ना. असले तरी घराचा विचार हा करावाच लागतो. फक्त काम आणि काम करत बसलास ना तर आयुष्यात जरा मागे पडशील तू. ठीक आहे, घरातला विषय इथे बोलायचा आहे ना. सावलीने मस्त जेवण बनवलंय. परत तेच सतत त्या मुलीचं नाव का घ्यावं लागतं तुला? तुला माहिती ना मला आवडत नाही. शिवाय जेवण बनवण्यासाठी ते वाढण्यासाठी ओटा आवरण्यासाठी घरकाम करायला खूप माणसं ठेवू शकतो आपण. सगळी कामं करायला माणसं ठेवू शकतो पण प्रेम करायला माणूस नाही ठेवू शकत आई. बाजूला मग सारंग सारंग काय नाव तुमच्या गावाचं? गुळुम. काय? गुळुम कुठे? ते साताऱ्यात. बरीच उंच उडी मारली तर तुम्ही. सातारा टू डायरेक्ट पुणे नाही का? ते आपण कामाचं बोलूया. तेच करायला आलात ना तुम्ही इथे? का टाइमपास करायला आलात? कामाचंच बोलतोय मी. त्याच्यासाठी आला ना तुम्ही? बाय द वे वेंडरचा फॉर्म भरला तुम्ही? नाही? इट्स ओके, दॅट्स ओके. आय विल हेल्प यू आउट. आर्या फॉर्म डिटेल्स भरून टाका तुमचे. शिक्षण किती आहे तुमचं? नाही म्हणजे त्यात 4 भिंतीच्या शाळेत नाही शिकले. हा पण बाहेरच्या दुनियेतलं सगळं शिकवलंय मला माझ्या दादाने. हो का? वाक्य छान लिहिता येतं का? नाही? नॉट टू वरी, आय विल हेल्प यू आउट. मदत करीन तुम्हाला. काय ना कंपनीचं तुमच्या? राजश्री फूड प्रोडक्ट्स. राजश्री फूड प्रॉडक्ट्स. हे मात्र इंग्लिश मस्त जमलं तुम्हाला. दॅट रिमाइंड्स मी, आमच्याकडे तुम्ही नाही ना एक दुसरा वेंडर आला होता. एकदम छोट्या घरातनं सुरुवात केली त्यांनी त्याच्या बिझनेसची. तुम्ही नाही ना दुसरा वेंडर, त्याचं सांगतोय तुम्हाला. तुमच्यासारखा गरीब छोट्या खानी व्यवसाय सुरू केला. मग आजूबाजूचे नातेवाईक मित्रमंडळींनी त्याच्यावर दया येऊन त्यांच्याकडनं ते प्रॉडक्ट्स विकत घेतले. या पट्ट्याला काय वाटलं माहितीये का? ऐका, या पट्ट्याला काय वाटलं आपण आता मोठे बिझनेसमन होणारच. आणि एवढं सोपं आहे बिझनेस करणं. स्विंग. आणि तुम्ही नाही ना त्यातले. चहा पिणार? आय इन्सिस्ट यू शुड. एक बाहेरचा चहा आणि एक माझा स्पेशल चहा लगेच घेऊन या.
वहिनी राजू ते अजून आली नाही वाटतं. हो ग, बराच वेळ झाला. आत्तापर्यंत यायला हवी होती खरं. मला तर वाटतं राजूताईची हळद त्यांना खूपच आवडली म्हणूनच एवढा वेळ लागतो. वहिनी आपण जायचं का? भागू, अगं फार मोठी कंपनी आहे, आपल्याला असं आतमध्ये नाही जाता येणार. त्यांचे पण काही नियम असतील ना. आपण एक काम करूयात, आपण आणखी थोडा वेळ वाट बघू आणि जर ती नाही आली तर मग तिला फोन करू. काजू काजू बोल काजू. हॅलो वहिनी, अहो जिंगल ऐकली आम्ही. एक नंबर झाली बर का वहिनी, राडाच होणार आहे, विषयच नाही. आवडली ना? वाटलंच होतं राजूताईचा बिझनेस मोठा व्हावा ना म्हणून काढली. अगं बागू, राजूचा बिझनेस मोठा होणार म्हणजे होणार, फुल ऑन राडा होणार. आणि जी काही उरली सोरली कसर आहे ना ते आम्ही भरून काढतो. तुम्ही यायच्या आधी अख्ख्या गावात रिक्षा फिरवतो ही जिंगलवाली. मी तर म्हणतोय तुम्ही इथे येऊन बघा, असली जिंगल वाजणार आहे ना आपली, एकदम धुरळा. हो हो आलोच आम्ही. ठेवते हा फोन. वहिनी विचार ना, जायला मिळेल का? हा विचारते. दादा एक मिनिट या ना. हा बोला. ऐका ना, आम्हाला ना आज जायचं आहे. अपॉइंटमेंट आहे का तुमच्याकडे? अपॉइंटमेंट तर नाही हो. मग तुम्हाला आज जाता येणार नाही. वहिनी म्हणजे आपल्याला इथेच थांबायला लागणार.